त्यातलं एखादं पाठवायचं. नाही हो, तसं नाही. तसं नाही. अच्छा, हसत आहे. अनंत बरकडे, तुमचे गाव आणि आमचे गाव लांब आहे त्यामुळे भेटता येत नाही. हा, बहुतेक. पण म्हटलं म्हणून मी पण म्हटलं की बघू, पण माहिती नाही. कधी कधी योगायोगाने माहिती का आपल्याला माहिती नाही राहील आणि कदाचित असं समोरासमोर वगैरे भेटून जाऊ, पण माहिती नाही. बघू कधीतरी. वडगाव मार्केट. पॉपकॉर्न पाठवले, घ्या खाऊन. ज्यांना ज्यांना भूक लागली घ्या. काय असतात? हाय, नमस्कार. असं काय? असे 2 पाठव. समो पाटील, हाय प्रियंका, जेवण झालं का तुझं? हो, झालंय जेवण. तुमचं झालंय जेवण? लाईक कराल ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी, आणि मनापासून आभारी की तुम्ही लाईव्हला आलेत म्हणून. काय चाललंय आणखी? समो पाटील, हा. अच्छा, तुमचंही झालं जेवण? मस्त. तिकडे ऊन आहेत का? इकडे तर भरपूर ऊन आहेत आता. फक्त सकाळचं भारी वाटते, इतकं मस्त थंड गार बा, इतकी मस्त थंडी, जशी कूलर पेक्षाही गार अशी हवा येते. आणि बाकी वेळेस गरम. प्रियंका, जेवण काय स्पेशल होतं तुझं? स्पेशल काय नाही, ते नाही का चित्रंगी दाण्याची भाजी केली आणि पोळी. आधी शेतात राहायचे आमच्या, तर तेव्हा इतक्या आवडीनं खायचं नाही, आणि आता विकत घेऊन खावं लागतं, तर आता बरीच चव बरी वाटते. घोडेगाव मार्केट. जेवल्या का तुम्ही? तुम्ही काय जेवण केलं? समू पाटील, तुम्ही पण सांगा आम्हाला जरा. घोडेगाव मार्केट. जेवल्या का तुम्ही? हा, झालंय जेवण. तुमचं झालंय जेवण? घोडेगाव मार्केट. हो ना. समू पाटील, हो का. चित्रंगी दाणे माहिती आहे का? ते असे दाणे असते आणि त्याच्यावरनं गुलाबी व्हाईट असं डॉट डॉट असल्यासारखं असते, भारी वाटते ते. आधी समजा सकाळी जर करायची असेल तर आधीच्या रात्री समजा भिजवत ठेवायचं, आणि मग कुकरमध्ये सकाळी शिट्टी घेऊन घ्यायची, 2 किंवा 1, आणि मग मसाला करायचा, भाजी करायची, मस्त पोळी घ्यायची, खायचं, भारी वाटते. घडेगाव मार्केट आहे लाईक. धन्यवाद, मनापासून आभारी. सगळ्यांचीच मनापासून आभारी मी, कारण तुमचं मन खूप मोठं आहे ना, लाईव्हला आले, लाईक केलं म्हणून. धन्यवाद. घडेगाव मार्केट. कोणी नाही. औरंगाबादला. काही नाही औरंगाबाद. अच्छा, औरंगाबादला आहे का? बरं, काय काम आहेत तिथे आता? समू पाटील, ज्योती तुला कॉल करतो का नाही? ज्योती कोण? कोण ज्योती म्हणत आहे? मी ओळखत नाही ना कोणती ज्योती. सरनेम काय आहे त्यांचं, म्हणजे कदाचित समजेल. तुम्ही त्या दिवशी पण विचारत होते ना, पण मला समजलंच नाही की कोण ज्योती. माझ्या मैत्रिणींमध्ये पण ज्योती नाही आहे ना. लागलाच एक ताई आहे, म्हणजे माझी चुलत बहीण, चुलत मोठ्या बाबांची मुलगी समजा, तर तिचं नाव आहे, पण ती भरपूर मोठी आहे. लाईट चालू. आमच्या कॉलेजमध्ये होती ती. आता किती ज्योती नावाच्या किती मुली असेल, पण ज्योती कोणती? फिरकी घेत आहे की काय माझी?